नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे। तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा। महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे। महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो। महाशिवरात्र हा भगवान शंकरांच्या विशेष पूजा विधीसाठी महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी भाविक उपवास करून अभिषेकासह पूजा करतात। यंदा 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री साजरी होईल। वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे। असा अद्भुत योग तब्बल 300 वर्षांनी निर्माण होत असल्याचे ज्योतिष शास्त्रातून समोर आले आहे। हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 4:45 पासून संपूर्ण दिवस शिवयोग राहणार आहे। तर सोबतच सकाळी 6:45 सर्वार्थ सिद्धी योग सुरू होणार आहे। हा शुभ योग 10:45 पर्यंत असेल असे मानले जात आहे की महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वावर घडून येणारा असा शुभ संयोग 300 वर्षांनी घडत आहे। ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या बाबतीतही शुभ योग घडून येत आहे। मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती, ज्यामुळे चंद्र मंगल योग निर्माण होत आहे। तर दुसरीकडे कुंभ राशीमध्ये शुक्र शनी आणि सूर्याच्या युतीने त्रिग्रही योग घडून येत आहे। तर मीन राशीमध्ये राहू आणि बुधाची युती होत आहे। त्यामुळे या शुभ संयोगामुळे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर काही राशीचे अच्छे दिन सुरू होण्याची शक्यता आहे। कोणत्या राशीवर शंकराची कृपा बरसणार आहे जाणून घेऊयात। या राशींच्या लोकांचे चांगले दिवस येणार आहेत। मेष राशीच्या लोकांवर भगवान शंकरांची विशेष कृपा राहू शकते। अडकलेली काम चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतात। शंकरांच्या कृपेने अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी मिळू शकतात। मिथुन राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री खूप शुभ ठरू शकते। या राशींच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे। या काळात मालमत्ता खरेदीचे शुभ योग जुळून येऊ शकतात। गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो। तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। सिंह राशी, या राशींच्या लोकांवर भगवान शंकरांची कृपा राहू शकते। या काळात विशेष लाभ मिळू शकतो। व्यापारामध्ये आणि व्यवहारामध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात। कुटुंबातील वातावरण उत्साही राहण्याची शक्यता आहे। दर्शक मित्रांनो, आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह। तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।